रघुवीर खेडकर सध्या आपल्या सोबत आहेत। रघुवीर खेडकरजी, तुमचं स्वागत आहे आणि तुमचं खूप अभिनंदन। तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झाला, तुमची पहिली प्रतिक्रिया? हो, माझ्या 7 पिढ्यांचं उद्धार झाला आणि मी आजपर्यंत लोकांसाठी जे झटलो, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद होतोय। रघुवीरजी, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळालं की तुम्हाला पद्म पुरस्कार जाहीर झालेला होता, काय भावना होत्या तुमच्या? माझ्या भावना किती उंचावल्या होत्या, मला म्हणजे गगनात माझा आनंद मावत नव्हता। कारण तमाशा लोककलेला हा पहिलाच पुरस्कार आहे, पद्मश्री पुरस्कार, आणि तो मला मिळतोय, माझं भाग्य आहे। माझ्या रसिकांची मी सेवा केली, मनोभावे सेवा केली, त्याची पोचपावती मला मिळाली, मला खूप आनंद झालेला आहे। रघुवीरजी, खरं तर ही कला तुम्ही जिवंत ठेवलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही अनेक काळ हा संघर्ष केलेला आहे। या संघर्षाचा सोनं झालेला आहे। कुटुंबियांच्या काय भावना आहे यानंतर? अजून कुटुंबियांना माहिती नाही, मलाच फक्त माहिती आलं। राजू भाऊंनी मला फोन केला आता आणि त्यांनी सांगितलं मला, अजून माझ्या कुटुंबियांना माहिती नाही। खरं तर लोकनाट्याची एक मोठी परंपरा आपल्याला लाभलेली आहे आणि जसं आत्ताच मी म्हटलं की मोठा संघर्ष तुमच्या वाटेला आलेला आहे। आज या क्षणी कुणाची आठवण येते? माझ्या आईची आठवण येते खूप, कारण माझी आई माझा गुरु, माझ्या आईने मला हे सगळं शिकवलं। रघुभाऊ, खरं तर कोरोनाचा काळ तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक होता। तुम्हाला मोठ्या आपदांचा सामना करावा लागलेला होता, तर कसा होता तो खडतर काळ? त्यातून तुम्ही कसे बाहेर आलात? आम्ही 11 माणसं बाधित झालो होतो। त्यातून माझी जी मोठी बहीण आहे बेबीताई, जी तमाशा सांभाळत होती, तिचा मुलगा बबलू, तर त्या दोघांचे स्कोर होते, बेबीताईचा स्कोर होता 14 आणि बबलूचा स्कोर होता 25। त्यामुळे त्यांची आशा त्या क्षणी सुटली होती आणि भीती वाटत होती का कुठल्या क्षणी काय होईल। आणि तो धक्का आईला सहन झाला नाही। बेबीताई गेली तर आणि आईने जीव सोडला। या 11 दिवसात हे 3 जण गेले। अच्छा। आणि खरं तर एक कलावंत म्हणूनही ती कला त्या संघर्षाच्या काळात जिवंत ठेवण्याचं मोठं आव्हान तुमच्या समोर होतं आणि तुम्ही ती कला जिवंत ठेवली आणि आता हा सर्वोच्च सन्मान तुम्हाला मिळतोय। पद्म पुरस्कारानं तुमचा सन्मान केला जातोय। खूप अभिनंदन एबीपी माझाकडून तुमचं पुन्हा एकदा। धन्यवाद रघुभाऊ, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे। लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर